नमस्कार मंडळी, सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वजण कसे आहात? ठीकच असाल अशीच अपेक्षा करते. तर आम्ही सुद्धा सर्वजण ठीक आहोत. आणि आता आमचं चालू आहे बघा संध्याकाळचं गायींचं रुटीन. तर सर्वांना भरडा ठेवायचं चालू आहे. तर ठेवलं आहे सर्वांना. तर काही 1-2 जनावरं राहिलेली आहेत, त्यांनासुद्धा मी भरडा ठेवून घ्यायला लागले आहे. तर आता संध्याकाळच्या 5:30 वाजून गेलेले आहेत. आता भरडा ठेवून दुसरेही कामं करायची आहेत. तर पुढे बघा काय काय कामं करते ती. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, विसरू नका. तर इथं ना छोटी जनावरं म्हणजे पाड्या इथे बांधतो आम्ही. तर त्या बाहेर काढल्या आहेत, बाहेर बांधलेल्या आहेत. तर त्यांचं पण शेण वगैरे काढून घ्यायला लागले आहे मी. तर इथे बघा आता यांचं शेण वगैरे काढून घ्यायचं, संध्याकाळची वेळ आहे ही. तर भरडा ठेवला तर त्या भरडा खात्यात तोपर्यंत सगळं शेण ओढून घ्यायचं पाठीमागे आणि भरून टाकायचं. मग सगळं शेण काढून टाकेपर्यंत त्या भरडा खात्यात. नंतर मग मी पाणी पाजून घेते. पाणी पाजल्यानंतर धार वगैरे काढायला घ्यायचं. तर एका जागेला जनावरं असली ना खूप घाण करतात. तर आमची एका जागेला बांधूनच असतात. तर मी शेतामध्ये गेले होते. तर शेतातनं आल्यानंतर परत हे काम चालू आहे. मग शेतात गेलं म्हणजे दुपारी 3-4 वाजता गेले होते. तर शेतात गेलं ना मग तोपर्यंत जनावरं असं शेण लय घाण करतात, गोठा लय घाण करतात. मग मी जर असली ना घरी तर मी सारखी वरचीवर असं शेण ओढून ठेवते. नाहीतर मग रानात कामाला लागलं का जरा जास्तच घाण करतात. मग मी घरी आले होते आणि जनावरांचं रुटीन चालू केलं तोपर्यंत ह्यांनी बघा वैरण आणले आहे. यांचं आता वैरणीचं काम चालू झालं आहे. तर गोट्यामध्ये पायसुद्धा घसरतात बघा. तर जपून जावं लागतं, पाय घसरू शकतात. तर आता मी शेण टाकायला चालली आहे. तर इकडे उकरडा आहे आमचा.
तर हा परवाचा व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ पण मी यामध्ये जोडला आहे. तर गाईंना धुवून घेत होते, मग तो व्हिडिओ काढलेला होता, तर तो पण मी याच्यामध्ये घातलेला आहे. तर ही दुपारची वेळ होती, 12-1 तर वाजल्या होत्या. त्यावेळेस मग गाईंना पाणी पाजायचं असतं ना, त्यावेळेस मग गाईंना धुवून पण घेतलं. तर त्या दिवशी काय झालेलं, मी गाईंना धुत होते आणि साबण घेतलेली कपड्याची, नवीनच घेतलेली, आणि गाईंना साबण लावून धुत होते. आणि मी काय केलं, दावणीवरती साबण ठेवली आणि माझ्या लक्षातच नाही, तोपर्यंत गाईनं खाऊन टाकली. कोणी खाल्ली, कुठल्या गाईनं खाल्ली हे सुद्धा कळलं नाही. पण मी भरपूर साबण हुडकला, पण तो काही साबण घावला नाही, तर गाईने खाऊन टाकला. तर गाईंना एखाद्या वेळेस आपण गुळाचा खडा चारायला लागलं किंवा एखाद्या वेळेस गोळी चारायला लागली तर खाणार नाहीत, पण साबण पटकन खाऊन टाकतात. या गाई गूळसुद्धा खात नाहीत. गुळाचा छोटा खडा असेल तर तो भरडा खातात आणि तो खडा आहे तसा पाठीमध्ये ठेवतात, पण तो गुळाचा खडा खात नाहीत. गूळ बारीक करून टाकावा लागतो तेव्हा खातात. आणि साबण बघा, पटकन खाऊन टाकतात. तर ही मॅट आहे, आणि ही मॅट आहे ना, तेलसुद्धा मी असं गाईंना धुवून घेताना ही मॅट पण मी धुवून घेते, कारण या मॅटच्या खाली ना छोट्या छोट्या आळ्या तयार होतात. तर ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेत असते. तर आमच्याकडं सध्या एकच मॅट आहे, तर बाकींच्या पण गाईंना आणायची आहे मॅट, आणि आता हळूहळू आणणारच आहे. गोठा जनावरं स्वच्छ केली का बरं वाटतं. खरं जनावरंसुद्धा आपण दुसऱ्या कामात लागलं, शेतात वगैरे गेलं का खूप घाण करून टाकतात. तरी मग मी 8 दिवसातनं जरी जनावरं धुवून घेते. गोठा तर दिवसातनं 2 वेळा धुतच असते. सकाळी एकदा, परत दुपारी पाणी पाजताना एकदा, आणि संध्याकाळी एकदा, म्हणजे 3दा गोठा धुयाच तर होतं. पण जनावरं मात्र 8 दिवसातनं एकदा धुत असते. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गाईंना सारखं ओलं करायचं पण नको वाटतं. आपल्याला थंडी वाजते आणि त्यांना मग सारखं ओलं करत नाही आम्ही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत जा, कारण शेतकरी शेतकऱ्याला सपोर्ट करत नाहीत आजकाल. तरी आपण शेतकरी असाल तर सपोर्ट करा, आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब चॅनलला करा. चला तर बाय बाय.